हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण तुमचा जो पेपर नंबर 2 आहे जॉमेट्री याचा चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी हा घेत आहोत. आणि सिमिलॅरिटीला मराठीत समरूपता असं म्हटलं जातं. ज्या लोकांचं किंवा ज्या मुलांचं मराठी मीडियम आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सिमिलॅरिटीमध्ये हे 5-6 पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये पहिला पार्ट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. तर ट्रायंगलबद्दल तुम्हाला माहीत असेल, ट्रायंगलचा एरियाचा काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल हाफ बेस इंटू हाईट. हे जरी तुमच्याकडे नॉलेज असेल तरी तुम्हाला हा चॅप्टर किंवा हा पहिला जो कन्सेप्ट आहे तो कळून जाईल. ठीक आहे. तर एरियाज ऑफ ट्रायंगल किंवा रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल या ठिकाणी वेळ सेव्ह व्हावा यासाठी मी हे फिगर्स ऑलरेडी ड्रॉ केलेले आहे. 2 ट्रायंगल मी ड्रॉ केलेले आहेत. बघा, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. बरोबर. याच्यामध्ये AD ही या ट्रायंगलची हाईट्स होते. बरोबर. आणि PQR या ट्रायंगलमध्ये PSC हाईट होते. आपल्याला काय करायचं आहे, बघा, या ठिकाणी AD ही हाईट आहे आणि या ठिकाणी PS हाईट आहे. आता या ठिकाणी बेस कोणता आहे, ABC ट्रायंगलमध्ये BC हा बेस आहे आणि PQR या ट्रायंगलमध्ये QR हा बेस आहे. आपला पहिला पॉईंट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. तर या ठिकाणी जर आपण रेशोज घेतला, बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा एरिया, याचा रेशो घ्यायचा आहे. खाली आपल्याला लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बरोबर. आत्ताच मी सांगितलं की एरिया ऑफ ट्रायंगल व्हॉट इज अ फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. जसेच तसं आपण त्याचा रेशो घेतोय. बघा, हाफ बेस इंटू हाईट हा आहे ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला. ठीक आहे. हाफ बेस इंटू हाईट. आता या ठिकाणी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC या ठिकाणी मी हे मार्क करतोय. बेस ABC ट्रायंगलचा बेस आहे BC इंटू हाईट. या ट्रायंगलची हाईट आहे AD. तर या ठिकाणी मी AD डिवायडेड बाय हाफ. ट्रायंगल PQR मध्ये बघा, PQR मध्ये QR काय आहे, बेस. QR इंटू व्हॉट इज अ हाईट इज PS. या ठिकाणी बघा, हा जो आपण रेशो घेतलेला आहे या रेशोमध्ये हे हाफ आणि हे हाफ कॅन्सल होईल. बरोबर. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS. ठीक आहे. ज्यावेळी 2 ट्रायंगलचा आपण एरियाचा रेशो घेतो तो काय होतो, BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS. BC या ठिकाणी बेस आहे, AD या ठिकाणी हाईट आहे. तसंच दुसऱ्या ट्रायंगलचा QR हा बेस आहे आणि PS हा काय आहे, हाईट आहे. म्हणून आपल्याला हेन्स कन्क्लुजन काय करता येईल, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो बघा, आपण हा रेशो घेतलेला आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू, हे इक्वल टू आहे कशाच्या, इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. बघा, एरियाचा रेशो हा इक्वल टू असतो कशाचा, पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा प्रोडक्ट. या ठिकाणी प्रोडक्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. प्रोडक्ट ऑफ कशाचा, बेस इंटू हाईट डिवायडेड बाय किंवा रेशो QR इंटू PS. बरोबर. म्हणूनच द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल
इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. या ठिकाणी फक्त काय होत आहे, हाफ हाफ कॅन्सल होत आहे. ठीक आहे. याच्यानंतर हा झाला एरिया, रेशो ऑफ एरिया, हाईट आणि बेस हे वेगळे वेगळे असतील त्यावेळी. पण याच्यानंतरची जी कंडिशन आहे, काय कंडिशन आहे याच्यानंतर, की समजा आपण हाईट इक्वल ठेवली तर काय होतं, त्याचं प्रोपोर्शन कसं होतं हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहू. नाव नेक्स्ट कंडिशन, काय कंडिशन, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, बरोबर. ट्रायंगल ए बी सी, तेच आपण ट्रायंगल या ठिकाणी यूज करतो आहे. ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर. याच्यामध्ये ए डी ही हाईट आहे आणि पी एस ही पण हाईट आहे. आणि कंडिशन फर्स्ट काय आहे की हाईट जी आहे ही इक्वल आहे. जे दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्या ट्रायंगलची हाईट कशी आहे, इक्वल आहे. त्यावेळी काय होतं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू, या ठिकाणी हाफ हाफ कॅन्सल होतं आहे, आपण मागच्याच वेळेस पाहिलेलं आहे. या ठिकाणी होईल बी सी इंटू एच वन किंवा एच. या ठिकाणी हाईट काय कन्सिडर केलेली आपण, एच. हाईट सेम आहे. बी सी काय आहे, इट इज अ बेस इंटू हाईट. आणि या ठिकाणी क्यू आर हा काय आहे, बेस, म्हणून क्यू आर इंटू एच. एच कॅन्सल होईल. ठीक आहे, कारण हाईट हे इक्वल आहे म्हणून एच दोन्ही ठिकाणी एच आहे, बरोबर. हाईट इक्वल आहे म्हणजेच हे काय झालं, बी सी डिवायडेड बाय क्यू आर. या ठिकाणी जर आपण हा जो बेस आहे फर्स्ट ट्रायंगलचा, त्याला जर आपण B1 कन्सिडर केलं आणि सेकंड ट्रायंगलचा बेस याला जर B2 कन्सिडर केलं, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा जो रेशो आहे तो कशाच्या बरोबर येईल, B1 बाय B2. केव्हा, ज्यावेळी ह्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल त्यावेळी. म्हणून आपलं स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी काय तयार होईल, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स. या ठिकाणी काय केलं आपण, हाईट्स इक्वल घेतलेली. त्यानंतर काय होतं बघा, इज इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, बरोबर. हाईट ज्यावेळी इक्वल असते त्यावेळी हा जो रेशो आहे, एरियाज रेशो, हा इक्वल कशाचा असतो, जे करस्पॉन्डिंग बेसेस असतात. ठीक आहे, पहिल्या ट्रायंगलचा बेस B1, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2, याच्या करस्पॉन्डिंग जो रेशो आहे त्या पद्धतीत असतात. म्हणजे एरिया द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो काय असणार, या ठिकाणी आपण हाईट इक्वल कन्सिडर केली होती. आता काय करायचं, आपल्याला बेस कन्सिडर करायचा आहे, तो आहे इक्वल. बघूया केस नंबर 2. नाव कंडिशन सेकंड. काय कंडिशन सेकंड, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. या ठिकाणी मी फिगर्स ड्रॉ केलेली आहे. हे ट्रायंगल्स बघा, ट्रायंगल ए बी सी हा जो मोठा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय तो ए बी सी ट्रायंगल आहे. याच्या ए बी सीमध्ये सी डी किंवा डी सी ही काय आहे, हाईट्स आहे, बरोबर. त्याच्यानंतरचा ए पी बी हा जो छोटा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये पी क्यू ही हाईट आहे. या ठिकाणी बेस सारखा आहे बघा, ए बी सी ट्रायंगलमध्ये ए बी हा बेस आहे. ओके. ए पी बी हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याचा पण बेस काय आहे, इक्वल आहे किंवा ए बीचा आहे. तर आपला पॉईंट काय आहे, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. या ठिकाणी ए बी हा कॉमन बेस आहे, मात्र हाईट जी आहे या ठिकाणी H1 आणि H2 ह्या वेगळ्या वेगळ्या आहे. तर बघा हे कसं होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इक्वल टू, या ठिकाणी बेस ए बी इंटू ए बी सी ट्रायंगलची हाईट काय आहे, इट इज H1 डिवायडेड बाय ए पी बी जो ट्रायंगल आहे छोटा, याच्यामध्ये ए बी हा बेस आहे, ए बी इंटू H2. ओके. नाव एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी
इक्वल डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल APB इक्वल टू हे AB कॅन्सल होईल, इक्वल आहे. ठीक आहे. काय राहील H1 डिवायडेड बाय H2 म्हणजे हा रेशो H1 बाय H1 इज टू H2 हा रेशो येईल. मग प्रॉपर्टी आपल्याला कशी लिहिता येईल किंवा सांगता येईल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस. या ठिकाणी हा बेस इक्वल आहे, त्यावेळी काय होतं इक्वल बेसेस इज द इक्वल टू दी रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ज्या ठिकाणी बेस हा इक्वल असेल त्यावेळी एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हा काय असेल इक्वल टू रेशोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स H1 अँड H2. ओके, H1 आणि H2 ह्या करस्पॉन्डिंग हाईटच्या इक्वल असेल. हा आहे दुसरा कन्सेप्ट. असे 3 कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित झालेले आहेत. थोडासा अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे याच्यावरच आधारित आहे, तो आपण सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे बघा, मी हा रीड करतो. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9. या ठिकाणी हा एक बेस दिलेला आहे 9 अँड हाईट इज 5. हा झाला एक ट्रायंगल. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. दुसरा जो ट्रायंगल दिलेला आहे त्याचा बेस दिलेला आहे 10 अँड हाईट इज 6. या ठिकाणी हे जे नंबर्स आहेत ते व्यवस्थित आपल्याला रीड करावे लागतात. कोणत्या ट्रायंगलला काय दिलेलं आहे ते वाचावं लागतं. फाइंड रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल. हा जो रेशो एरियाचा रेशो काढायचा आपल्याला. क्वेश्चन मी परत वाचतो. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल. याचं सोल्युशन जे आहे बघा, सोल्युशन या ठिकाणी 2 ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. पहिला ट्रायंगल तर स्टार्टिंग मी करतो. इन ट्रायंगल फर्स्ट बेस काय आहे 9. या ठिकाणी बेसला आपण B1 कन्सिडर करूया. B1 इक्वल टू 9 अँड पहिल्या ट्रायंगलची हाईट जी आहे वी कन्सिडर हिअर H1. ती किती दिलेली आहे, हाईट इज 5. हाईट इक्वल टू 5. ओके, हे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. इट इज गिवन. हा झाला पहिला ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल काय आहे, इन ट्रायंगल सेकंड. या ठिकाणी B2 इक्वल टू बेस काय दिलेला आहे, इट इज 10 अँड H2 हाईट किती दिलेली आहे, इट इज 6. हे पण आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बाय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण A1 कन्सिडर करूया. A1. सेकंड जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया A2 कन्सिडर करूया इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय सेकंड ट्रायंगल बेस आहे B2 इंटू H2. या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण प्रोव्हाइड करूया. राईट करूया. A1 डिवायडेड बाय A2 इक्वल टू B1 ची व्हॅल्यू आहे 9 इंटू H1 इट इज 5 डिवायडेड बाय B2 10 इंटू 6. या ठिकाणी कॅन्सलेशन बघा.
3 3 जा 9, 3 2 जा 6, 5 2 जा 10. ओके, तर हे काय होईल 3 डिवायडेड बाय 4. A1 डिवायडेड बाय A2 इक्वल टू 3/4. इट इज युअर आन्सर. या ठिकाणी हे जे प्रॉब्लेम्स जॉमेट्रीमध्ये आहेत याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फार नसतं, फक्त याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला वापरावं लागतात. म्हणून याला ॲट द एंड आपल्याला आन्सर काय लिहिता येईल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल equal to 3:4. This is a answer of question number first. फार सोपा आहे, कन्सेप्ट वापरून हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, इन फिगर BC परपेंडिकुलर AB, AD परपेंडिकुलर AB, BC equal to 4, it is given AD equal to 8. Then find area of triangle ABC divided by area of triangle ADB. हा ट्रायंगलचे दोन ट्रायंगल जे दिलेले त्या एरियाचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे. बघा BC या ठिकाणी BC परपेंडिकुलर AB, ही जी AB आहे त्याला ही परपेंडिकुलर आहे. AD ही जी साईड आहे, हाईट त्याला आपण म्हटलं पाहिजे, हाईट जी आहे ती ABला परपेंडिकुलर आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्याचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये बघा सोल्युशनमध्ये आपल्याला काय करता येईल, सोल्युशन इन टू ट्रायंगल. बघा टू ट्रायंगल, कोणते कोणते ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल्स. फर्स्ट ट्रायंगल ABC and triangle ADB. याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित पाहिलं तर AB हा आहे बेस. हा बेस दोन्ही ट्रायंगलचा बेस आहे, म्हणजे तो कॉमन आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, इनटू ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB, बेस AB इज कॉमन. काय आहे, बेस AB हा कॉमन आहे, बरोबर. अँड BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8 हे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, गिवन बाय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. या ठिकाणी पहिला जो ट्रायंगल आहे ABC, याला आपण एरिया त्याचा A1 कन्सिडर करू. A1 डिवायडेड बाय A2 हा दुसरा ट्रायंगलचा एरिया, A2 इक्वल टू BC ही हाईट आहे आणि AD ही या दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे. म्हणजेच याला आपल्याला BC डिवायडेड बाय AD इक्वल टू H1 डिवायडेड बाय H2. ठीक आहे, हे केव्हा होईल, या ठिकाणी आपण कन्सिडर करूया इफ B1 इक्वल टू B2. ठीक आहे, बेस कॉमन आहे किंवा इक्वल आहेत, त्यावेळीच ही कंडिशन्स होते. व्हॅल्यू पुट करा, एरिया A1 डिवायडेड बाय A2 इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ BC इज 4 डिवायडेड बाय AD इज 8, therefore it is half. ठीक है, therefore A1 divided by A2 equal to half. This is the answer of this question. अतिशय सोपा आहे,
कन्सेप्टिव्ह पार्ट जे आहेत ते यूज करून आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. इन अडजॉइनिंग फिगर, या ठिकाणी मी फिगर ड्रॉ केलेली आहे. इन अडजॉइनिंग फिगर सेगमेंट पी एस, बघा सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू जे आहे लाईन एक्सटेंड केल्यानंतर त्याला तो परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट क्यू टी, हा जो सेगमेंट आहे क्यू टी तो परपेंडिक्युलर कशाला आहे, पी आरला. इफ आर क्यू इक्वल टू 6, या ठिकाणी बघा आर क्यू या ठिकाणी 6 दिलेला आहे. पी एस हे पण 6 दिलेलं आहे. अँड पी आर इक्वल टू, पी आर किंवा आर पी हे डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे, हे डिस्टन्स दिलेलं आहे 12. हे आपल्याला किती दिलेलं आहे, इट इज 12. आर पी इट इज गिव्हन 12. देन फाइंड क्यू टी. आता बघा क्यू टी म्हणजे हे जे डिस्टन्स आहे क्यू टी हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा याचं सोल्युशन तयार करूया आपण. सोल्युशन, या ठिकाणी ट्रायंगल पी क्यू आर हा कन्सिडर करू आपल्याला. इन ट्रायंगल पी क्यू आर किंवा एरिया इन ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू, बघा ट्रायंगलचा एरिया काय फॉर्म्युला आहे, हाफ बेस इंटू हाईट. पी क्यू आर हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय तो ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. याच्यामध्ये क्यू टी काय आहे, क्यू टी आहे हाईट आणि पी आर काय आहे, इट इज बेस. म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल इन ट्रायंगल पी क्यू आर, किंवा त्याच्या अगोदर हा ट्रायंगल कन्सिडर करू आपण कुठला, पी क्यू आर, फक्त हाईट कन्सिडर वेगळी करू. पी एस इज द हाईट. बघा ट्रायंगल पी क्यू आरची हाईट क्यू टी पण आहे आणि हाच ट्रायंगल जर आपण बेस एक्सटेंड केला आणि पी मधून जर परपेंडिक्युलर टाकला तर ती पण त्याची हाईट कन्सिडर होते, बरोबर. म्हणून या ठिकाणी बेस काय आहे, बेस इट इज आर क्यू, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू हाफ ॲज इट इज इन फॉर्म्युला. क्यू आर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू आर, इट इज 6 इंटू पी एस, इट इज अगेन गिवन 6. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं 2 3 जा 6, या ठिकाणी डिवायडेशन 3 येईल. 3 इंटू 6 इट इज 18. या ठिकाणी कुठलंच युनिट दिलेलं नाही म्हणून आपण युनिट लिहूया, ठीक आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर काय एरिया काय आलेला आहे, 18 युनिट. आता हा ट्रायंगल कन्सिडर करूया कुठला, पी क्यू आर. पहिला कोणता कन्सिडर केला होता, पी क्यू आर. फक्त हाईट आपण वेगळी कन्सिडर केलेली होती कारण ही पण त्याची पी एस ही हाईट आहे. याला वाटलंच आपण फर्स्ट नाव या ठिकाणी इन ट्रायंगल पी क्यू आर, या ठिकाणी पी आर हा बेस होईल आणि क्यू टी काय होईल, इट इज हाईट. नाव एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू, बघा बेस काय आहे, पी आर हाफ इंटू 12 इट इज अ बेस इंटू क्यू टी इज द हाईट. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन बघा, हाफ इंटू 12 इंटू क्यू टी, या ठिकाणी मी डिवायडेशन करतो. 2 6 जा 12, या ठिकाणी काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 6 क्यू टी, कॉल इट सेकंड. एरिया ऑफ ट्रायंगल 18 युनिट स्क्वेअर आणि एरिया ऑफ ट्रायंगल 6 क्यू टी. या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 6 क्यू टी इक्वल टू 18.
बघा हे दोन्ही पण जे एरिया आहेत, पी क्यू आरचा एरिया काय आहे 18 आणि पी क्यू आरचा एरिया 6QT. ठीक आहे. तर या ठिकाणी टी मेन्शन करतो मी. QT इक्वल टू 18 डिवायडेड बाय 6. QT इक्वल टू 6 3 जा 18, या ठिकाणी 3 आणि हे युनिट. या पद्धतीने आपल्याला QT कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी ट्रायंगल PQR दोन वेळा आपण एकदा ही हाईट कन्सिडर केलेली आहे म्हणजेच PS आणि एकदा QT. एरिया मात्र सेम राहील आणि त्याचाच यूज करून आपण QTची व्हॅल्यू हा 3 फाइंड केलेली. ओके. कमिंग टू द नेक्स्ट. नाव क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन नंबर 4? इन अडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर BC. बघा या ठिकाणी AP हे जे आहे हे BCला परपेंडिक्युलर आहे, हे एक आपल्याला गिवन आहे. AD पॅरलल BC. AD ही जी वरची लाईन तुम्हाला दिसते ती AD पॅरलल ही खालची लाईन म्हणजेच BC. हे पॅरलल आहेत. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. हा क्वेश्चन आहे. या फिगरकडे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मी काय काय आपल्याला दिसतं ते बघा. दोन ट्रायंगल कुठले आहेत? ट्रायंगल दिलेले आहेत ABC. ABC हा मधला ट्रायंगल. ठीक आहे. आणि BCD हा ट्रायंगल. याचा आपल्याला काय करायचं आहे? रेशो काढायचा आहे. ठीक आहे. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये ABC मध्ये AP काय आहे? इट इज हाईट. BCD मध्ये हाईट कोणती होती? बघा BCD मध्ये हे जर आपण परपेंडिक्युलर टाकला तर ही हाईट होईल. ठीक आहे. ही समजा इथं काही नाव असेल, समजा E असेल तर DE ही BCDची काय होईल? हाईट होईल. आता AP आणि DE हे डिस्टन्स सारखंच असणार. कशामुळं? कारण हे जे AP आणि DE हे पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स आहे आणि ऑलवेज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज इक्वल. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे? इट इज सेम. ठीक आहे. हा एक कन्सेप्ट आपल्याला या फिगरद्वारे कळतो आहे. आता बेस बघा. BC हा बेस आणि BDC याच्यामध्ये BC हा बेस. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट आणि बेस हे सारखेच आहे. BC तर कॉमनच आहे. आणि दुसरं कन्क्लुजन काय केलं होतं आपण? हाईट कशामुळे सारखी आहे? कारण AP आणि DE हे ज्या दोन हाईट्स आहेत इट इज लाईंग इन टू पॅरलल लाईन आणि दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स ऑलवेज इक्वल. हे दोन कन्सेप्ट वापरून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्याला राईट कसं करावं लागेल? सोल्युशन बघा. इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल ABC अँड दुसरा कोणता ट्रायंगल दिलेला आहे? BDC. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD. बेस इज कॉमन. बेस इज कॉमन. बेस इज कॉमन. दॅट इज कुठला बेस आहे? दॅट इज BC. बेस कॉमन झालेला आहे. ठीक आहे. आता हाईट मी आत्ता सांगितलं हाईट पण कॉमन आहे. बोथ ट्रायंगल आपल्याला असं लिहिता येईल बोथ ट्रायंगल्स आर lying in two parallel line. कोणत्या पॅरलल लाईन आहेत? पॅरलल लाईन AD अँड BC. देअरफॉर दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स ऑलवेज इक्वल. म्हणजे हे जे हाईट आहे AP आणि ही जी DE हाईट होती BDCची हे इक्वल असेल. म्हणजेच याला काय करता येईल? H1 इक्वल टू H2
असंही लिहिता येईल किंवा देअरफॉर हाईट्स आर इक्वल. बरोबर, हाईट्स आर इक्वल. याला ब्रॅकेटमध्ये असल्या H1 इक्वल टू H2 आणि बेससुद्धा कसा आहे, इट इज कॉमन. यालासुद्धा आपण असं लिहिता येईल B1 इक्वल टू B2. ज्या दोन ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट कॉमन असेल त्यांचे एरियाचा रेशोसुद्धा हा युनिटच असायला पाहिजे. बघा, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle BCD equal to 1/1. हे कशामुळे आलं, कारण या ठिकाणी B1 B2 सेम आहे, H1 H2 सेम आहे. बरोबर, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट सारखे असल्यानंतर त्यांचा रेशो पण कसा असेल, सारखाच असेल. तर आपल्याला इथपर्यंत हे उत्तर लिहिता येईल किंवा त्याला असंही लिहावं लागेल किंवा लिहिता येईल तरी चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD असंही लिहिलं तर चालेल, परंतु आपल्याला रेशोमध्ये हे मार्क करायचं आहे. तर रेशो काय आहे, 1/1. तर इथपर्यंत हे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. नाव कमिंग टू द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. काय आहे क्वेश्चन नंबर 5 बघा. इन adjoining फिगर PQ परपेंडिक्युलर BC. PQ हा परपेंडिक्युलर आहे BCला, AD हा परपेंडिक्युलर परत BCला आहे. देन फाइंड फॉलोइंग रेशोज. आपल्याला रेशोज काढायचे आहेत. 4 रेशो या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC, हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला पॉईंट किंवा पहिला रेशो आपण कन्सिडर करू. या ठिकाणी दोन ट्रायंगल्स कुठले कुठले आहेत, PQB, PQ आणि B. म्हणजे हा माझ्याकडचा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल PQB. याच्यामध्ये हाईट कुठली आहे, इट इज PQ आणि बेस दॅट इज BQ. ओके. दुसरा ट्रायंगल कुठला आहे, PBC. PBC हा म्हणजे मोठा जो ट्रायंगल आहे, हा जो पूर्ण तुम्हाला ट्रायंगल दिसतो तो ट्रायंगल. याच्यामध्ये BC परत काय आहे, BC हा पहिला याचा BQ हा बेस होता, याचा बेस कुठला आहे, BC आणि हाईट मात्र तीच आहे. बरोबर. तर सोल्युशनमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, इन ट्रायंगल PQB and triangle PBC, height PQ is the same. Height PQ is सेम. दोन्ही ट्रायंगलमधली हाईट काय आहे, सेम आहे. देअरफॉर H1 इक्वल टू H2. मग याचा जो रेशो असेल एरियाचा, तो रेशो कशाचा असेल, करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे देअरफॉर एरिया म्हणजे A1 डिवायडेड बाय A2. A1 आपण PQBचा एरिया A1 कन्सिडर केला, A2 PBCचा. तर हे काय होईल, हे असेल B1 डिवायडेड बाय B2. बरोबर. म्हणजेच देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इक्वल टू B1. बेस कुठला ट्रायंगल, PBQ किंवा PQB, याचा बेस आहे BQ, हा बेस डिवायडेड बाय B2 काय आहे, इट इज BC. ठीक आहे. तर या पद्धतीनं
रेशो जे आहेत, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी, या दोन ट्रायंगलचा रेशो काय असेल? हा आहे करस्पॉन्डिंग रेशोज ऑफ बेस, कारण हाईट सारखी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे, दुसरा जो रेशो आहे तो हा दिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. या ठिकाणी मी सेकंडचा आन्सर हे करतोय, एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. या ठिकाणी जे ट्रायंगल्स दिलेले असतात ते ट्रायंगल पाहायचे, त्याच्यामध्ये बेस आणि हाईट्स कसे आहे ते पाहावं लागेल. पी बी सी, पी बी सी हा आत्ताच ट्रायंगल झाला होता. पी बी सी, याचा बी सी हा बेस आहे आणि परत पी क्यू काय आहे? हाईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी सी याच्यामध्ये बेस मात्र काय आहे? कॉमन आहे, बी सी. ठीक आहे. बी सी ए बी सीमध्ये आहे आणि पी बी सीमध्ये बी आहे. म्हणजे बेस कॉमन असेल तर त्याचा रेशो जो आहे, कशाचा रेशो? रेशो जो आहे तो करस्पॉन्डिंग हाईट्स बरोबर असेल, म्हणून याला लिहिता येईल. सोल्युशन याचं बघा, सोल्युशन इन ट्रायंगल, सेम त्याच पद्धतीनं इन ट्रायंगल पी बी सी अँड इन ट्रायंगल पी बी सी अँड ट्रायंगल ए बी सी बेस बी सी इज द कॉमन, बेस बी सी इज द कॉमन. हे आपल्याला मार्क करावं लागेल. त्याचवेळी आपण नेक्स्ट जे कन्सेप्ट आहे ते वापरू शकतो. बेस जर कॉमन असेल म्हणजेच काय आहे या ठिकाणी? B1 दॅट इज B1 इक्वल टू B2 आहे. ठीक आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी, therefore area of triangle PBC divided by area of triangle ABC हे इक्वल कशाच्या पाहिजे? रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. आता याची हाईट्स कुठली आहे? पी बी सीची हाईट आहे पी क्यू, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पी क्यू ही हाईट्स आहे आणि ए बी सी ट्रायंगलची हाईट काय आहे? ए डी. तर या पद्धतीने आपल्याला ए डी लिहावं लागेल. या पद्धतीने हा रेशो तयार होईल. कमिंग टू द तिसरा क्वेश्चन काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. म्हणजे ए बी सी ट्रायंगलचा एरिया आणि ए डी सी याचा आपल्याला रेशो द्यायचा आहे आणि बघायचं काय होते ती. या ठिकाणी बघा, ए बी सी याच्यामध्ये बी सी हा बेस आहे आणि ए डी काय आहे? हाईट आहे. आता ए डी सी ट्रायंगल कुठे आहे? ए डी सी. याच्यामध्ये ए डी हा काय आहे? ए डी ही बेस आहे आणि डी सी काय आहे? ए डी ही हाईट आहे आणि डी सी काय आहे? बेस आहे. तर या ठिकाणी आपण सोल्युशनमध्ये याला मार्क करूया. सोल्युशन इन ट्रायंगल ए बी सी. बघा, परत ट्रायंगलकडे पाहून आपण त्याचं आन्सर तयार करूया. ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी, बी सी इज द बेस, BC is the base and AD is the height. या ट्रायंगलमध्ये BC हा बेस आहे, AD ही हाईट आहे. अँड इन ट्रायंगल ADC हा छोटा ट्रायंगल जो तुम्हाला दिसतो ADC, याच्यामध्ये DC इज दी बेस. DC काय आहे? बेस. अँड AD, परत AD इज दी हाईट. दोन्ही ट्रायंगलमध्ये AD आणि AD ही हाईट कॉमन आहे. देअरफॉर असं आपल्याला लिहिता येईल H1 इक्वल टू H2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC
इक्वल टू हाईट सारखे असेल तर ते रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेस बरोबर याच्याशी निगडीत असेल आणि देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ए बी सीचा बेस इट इज बी सी आणि ए डी सी ट्रायंगलचा बेस आहे डी सी. या पद्धतीने आपल्याला हा रेशो हाईट जर सारखी असेल तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेस सी इक्वल असेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर लास्ट. नाव कमिंग टू द फोर्थ काय आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी म्हणजे हा जो छोटा ट्रायंगल दिसतोय हा आणि हे दोन ट्रायंगल जर आपण पाहिले या ठिकाणी मी मार्क करतो. इट इज क्वेश्चन नंबर 4. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ठीक आहे. ए डी सीमध्ये ए डी हाईट आणि डी सी काय आहे बेस आहे. पी क्यू सीमध्ये पी क्यू हाईट आहे आणि क्यू सी बेस आहे. तर बघा हाईट आणि बेस हे जर वेगळे असतील डिफरंट असतील तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. या पद्धतीने आपल्याला काय लिहिता येईल इक्वल टू बघा B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. या ठिकाणी हाईट आणि बेस हे डिफरंट आहेत म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इक्वल टू B1. ए डी सीचा B1 म्हणजे बेस काय आहे इट इज डी सी इंटू ए डी इज द हाईट. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सीमध्ये क्यू सी हा बेस आहे इंटू पी क्यू काय आहे इट इज हाईट. या पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन नंबर 4 लिहिता येईल. अतिशय सोपे आहेत. फक्त आपल्याला पहिले 3 पॉईंट थेरॉटिकलमध्ये जे 3 पॉईंट्स आहेत ते 3 पॉईंट जर आपल्याला व्यवस्थित कळले तर हा प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे. मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 लवकरच अपलोड होईल. अभ्यास करत राहा. ठीक आहे. तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.